पुरुषोत्तम मासाचं महत्त्व जाणतो, पुरुषोत्तम मास जाणून घेतो, त्याची प्रगती अत्यंत तीव्रतेने शीघ्रतेने भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. तर त्यामुळे आपण जाणून घेतलं पाहिजे की हा अधिक मास काय आहे, हा भगवंतांना कसा प्रिय आहे आणि या अधिक मासामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याबद्दल आपण जाणून घेऊया. तर प्रथमतः आपण हा जाणून घेऊयात की हा जो अधिक मास आहे किंवा मलमास आहे किंवा अधिकतर मास आहे, तर तो काय आहे, तो कधी निर्माण झाला, कसा निर्माण झाला, त्याच्या मागची काय घटना आहे हे जाणून घेऊन याला पुरुषोत्तम असं नाव का पडलं हे पण आपण आज जाणून घेऊ. आणि त्यामागच्या काही भगवंतांच्या लीला आहेत ते जेव्हा श्रवण करण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपोआपच आपली शुद्धता निश्चितपणे होऊ शकते. तर हा जो अधिक मास आहे तर तो कसा निर्माण झाला, तर दोन आपल्या पंचांगाप्रमाणे वर्षामध्ये एक सौर वर्ष असतं किंवा दुसरं म्हणजे एक चंद्रवर्ष असतं किंवा हे कालगणना आहे की या कालगणनेप्रमाणे चंद्र एका वर्षामध्ये 365 आणि सौर म्हणजे सूर्य हा 364 दिवस फिरतो. तर अशा प्रकारे या दोघांमधला जो आपण फरक पाहू शकतो की सूर्य हा 364 आणि चंद्र हा 354 दिवस फिरतो. त्यामुळे या दोघांमधलं जे अंतर आहे ते 11 दिवसांचं अंतर असतं. आणि दर 3 वर्षांनी म्हणजे 33 दिवसांचं किंवा 10 पॉईंट समथिंग असं एकंदरीत 31 दिवसाचं हे जो फरक आहे तर तो फरक भरून काढण्यासाठी हा अधिक मास किंवा मलमासाची निर्मिती झाली. मग ही निर्मिती कधी झाली, तर याच्या मागचं कथा अशी आहे की जेव्हा आपल्याला माहिती त्रेतायुगामध्ये हिरण्यकश्यपूनी जेव्हा भगवान ब्रह्मजींना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडनं अनेक वर मागितले, त्यामध्ये हा पण एक वर होता की त्यांनी सांगितलं की मला 12 महिन्यातल्या कुठल्याही महिन्यामध्ये पण मरण यायला नको आहे. जसं त्यांनी सांगितलं, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, दारात नाही, घरात नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, दिवसा नाही, रात्री नाही, अशा प्रकारच्या जेव्हा त्यांनी अटी घातल्या तर त्यामध्ये ही पण अट होती की या 12 महिन्यांमध्ये पण मला मृत्यू यायला नको किंवा 12 जे मास आहे त्याच्यामध्ये मला मृत्यू यायला नको, अशी पण एक अट त्यांनी टाकली होती. त्याला वाटलं की 12 महिन्यामध्ये तिसरा महिना नसतोच, त्यामुळे आपल्याला मृत्यू येण्याचं काही कारणच नाही आहे. परंतु भगवंत आता या सर्व गोष्टींवर भगवंतांनी उपाय काढले, तर अर्थातच त्यांनी महिन्यावरती पण उपाय काढला असेल. तर तेव्हा भगवंतांनी हा उपाय काढला आणि भगवंतांनी एक अधिक मास निर्माण केला. आणि जेव्हा हा अधिक मास निर्माण झाला तेव्हा हिरण्यकश्यपूला हिरण्यकश्यपूचा भगवंतांनी वध केला आणि या पूर्ण पृथ्वीचा म्हणा किंवा प्रल्हाद महाराजांचा, त्यांच्या सर्व भक्तांचा त्यांनी उद्धार केला. तर अशा प्रकारे हा अधिक मासाची निर्मिती एका याच्याप्रमाणे कथेप्रमाणे सांगण्यात येते की याची निर्मिती तेव्हा झालेली आहे. असा अधिक मास किंवा मलमास तिथे निर्माण झाला. आणि जेव्हा हा मलमास किंवा अधिक मास निर्माण झाला तेव्हा बाकीचे जे मास होते त्यांचे विविध देवता आहेत, त्यांचे विविध त्यांचे स्वामी आहेत, प्रत्येक महिन्याचा विविध स्वामी आहे. आणि परंतु या मलमासाला किंवा अधिक मास अधिकपणे निर्माण झाल्यामुळे त्याला कोणी स्वामीच नव्हता. आणि मग सर्व बाकीचे जे मास आहेत त्याला ते चिडवायचे किंवा त्याला वाळीत टाकल्यासारखं त्यांनी सर्वांनी केलं. की त्यांनी सांगितलं की तुला स्वामीच नाही तर तू अधिक आहेस, तू मल किंवा मळाप्रमाणे आहेस. तर त्यामुळे त्यांनी त्याला थोडक्यात वाळीत टाकलं. आणि हा जो मल मास होता किंवा अधिक मास होता त्याला अत्यंत वाईट वाटलं, त्याला अत्यंत चिंता वाटली की प्रत्येकजण मला काही ना काही हिणवतोय, काही ना काही यांनी टोचणी करून बोलतोय. आणि एवढंच काय तर सर्व बाकीच्या मासांनी त्यांना सांगितलं की या मासामध्ये किंवा या महिन्यामध्ये कुठल्याही चांगलं कार्य होणार नाही, कारण तू मल मास म्हणून निर्माण झाला आहेस, असा पण त्यांनी त्याला शाप दिला. तर अशा प्रकारचे सर्व शाप, अशा प्रकारची टोचणी, टोमणे, अशा सर्व गोष्टी या मलमासाला प्राप्त झाला. आणि अत्यंत हिरमुसला तो स्वतःला दोष देत होता की माझी अशी कशी काय निर्मिती झाली असेल. आणि मग तो भगवान विष्णूंकडे गेला आणि विष्णूंना विनंती केली की
मला असं असं झालं आहे, मला अधिक मास म्हणून निर्माण करण्यात आलं आहे, परंतु माझा कोणी स्वामी नसल्यामुळे माझा कोणीही स्वीकार करायला तयार नाहीत. मला अत्यंत तुच्छ लेखतात ही लोकं सगळी. मला एवढंच काय तर यांनी शाप दिला आहे की माझ्या या महिन्यामध्ये कुठलंही चांगलं कार्य, कुठलाही मुहूर्त, चांगला मुहूर्त या कुठलंही चांगलं समारंभ यामध्ये होणार नाही, असं या सर्व महिन्यांनी मला शाप दिला आहे. तर मी काय करावं असं म्हणून तो अत्यंत दुःखी, व्याकुळ, रडलेला असा विष्णूंकडे गेला. आणि मग भगवान विष्णूंनी सांगितलं, ठीक आहे, मी तुला एक काम करतो, मी तुला भगवान श्रीकृष्णांकडे घेऊन जातो. असं म्हणून वैकुंठातून त्या अधिक मासला घेऊन भगवान विष्णू भगवान श्रीकृष्णांकडे गेले. आणि जेव्हा श्रीकृष्णांकडे गेले तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांकडे गेल्यानंतर तो विष्णूंच्या मागे लपला, कारण त्याची डेअरिंग होत नव्हती, धैर्य होत नव्हतं की भगवान श्रीकृष्णांसमोर जावं. आणि तो विष्णूंच्या मागे लपून तो रडायला लागला. म्हणजे रडणं म्हणजे तो अत्यंत सौम्य आवाजात, ज्याला म्हणतात ना मुसमुसत रडणं, तर अशा प्रकारे तो रडायला लागला. आणि मग श्रीकृष्णांनी विचारलं विष्णूंना की अरे तुमच्या मागे कोण आहे आणि कोण रडतं एकदम हळू आवाजात. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा अधिक मास आहे, मलमास आहे, ज्याला सगळेजण मलमास म्हणतात, आणि हा आपल्या आश्रयाला आला आहे, तर याला तुम्ही काहीतरी योजना करा, असं म्हणून विष्णूंनी भगवान श्रीकृष्णांना सांगितलं, विनंती केली. आणि त्यांना मग जेव्हा तो विष्णूंच्या मागे लपलेला अधिक मास समोर आला भगवान श्रीकृष्णांच्या, तेव्हा पहिल्यांदा श्रीकृष्णांनी सांगितलं की तू पहिले तर निराश होऊ नकोस. दुसरी गोष्ट, या गोलोकात, वैकुंठात इथे कोणीही रडत नाही, कधीही रडत नाही. कारण याच्या मागचं कारण असं आहे की इथे दुःख या गोष्टींना थारा नाही आहे. इथे कोणीही विचलित होत नाही, इथे कोणीही संकटात सापडत नाही. सर्वजण इथे आनंदात असते. त्यामुळे पहिले तू हे रडणं थांबव, हे तुझं दुःख दूर कर, आणि मी तुला आज वचन देतो किंवा मी तुझा आज स्वीकार करतो आणि तुला स्वामी, मी तुझा स्वामी म्हणून हे आज अधोरेखित करतो किंवा सर्वांना सांगतो की आजपासून या मलमासाचा किंवा अधिक मासाचा स्वामी मी आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, म्हणजे भगवान पुरुषोत्तम आहे. असं जेव्हा ते डिक्लेअर करतात तेव्हा या मलमासाचं नाव हे पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्धी देतं. आणि सगळीकडे ही बातमी पसरते की या मलमासाला भगवान श्रीकृष्णांनी स्वतः आश्रय दिलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी यांना स्वतःचं नाव पुरुषोत्तम मास म्हणून दिलेलं आहे. आणि जेव्हा ही बातमी सगळीकडे पसरते तेव्हा सगळीकडे या गोष्टींचं आश्चर्य होतं, आनंद होतो की भगवंतांनी स्वतः या अधिक मासाचा किंवा मलमासाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे जेव्हा आपण ही कथा ऐकतो त्यानंतर कधीही आपण याला मलमास किंवा अधिक मास न संबोधता याला आपण पुरुषोत्तम मास असंच संबोधलं पाहिजे. कारण भगवान श्रीकृष्णांचं स्वतः नाव त्यांनी तिथे दिलेलं आहे एक. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा जेव्हा पुरुषोत्तम मास म्हणू तेव्हा आपोआपच भगवान पुरुषोत्तमाचं, भगवान श्रीकृष्णांचं नाव तिथं येणार आहे, आपल्या मुखातून ते बाहेर पडणार आहे. त्यामुळे आपल्या एक नाम जप आपोआपच आपल्यामधून निघणार आहे. त्यामुळे आपण कटाक्षाने याला पुरुषोत्तम मासच म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. तर थोडक्यात इथे आपल्याला हे एक समजून घेता येईल की एखादा मनुष्य जेव्हा भगवंतांचा आश्रय मागतो किंवा भगवंतांच्या आश्रयाची अपेक्षा करतो तेव्हा भगवंत स्वतः त्याच्यावर कृपा करतात आणि त्याला आश्रय प्रदान करतात. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण इथे समजून घेऊ शकतो. आणि एक दुसरा मुद्दा राहिला की तो हा पण म्हणतो, जो आता पुरुषोत्तम मास झालेला आता, तर तो भगवंतांना म्हणतो, भगवान श्रीकृष्ण अजून एक मला समस्या अशी आहे की या सर्वांनी मला शाप दिला आहे की मी माझ्या या महिन्यामध्ये किंवा या अधिक मासामध्ये कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य, कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य, कुठल्याही प्रकारचा चांगला मुहूर्त यामध्ये असणार नाही आहे, आणि त्यामुळे मग माझ्या या महिन्याचा काय उपयोग. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला दुसऱ्यांदा सांगतात की ठीक आहे, याचा पण उपाय मी तुला सांगतो की हे जसं आहे तसंच राहू दे. यामध्ये मी तुला आशीर्वाद देतो की कुठलंही चांगलं मुहूर्त, चांगलं कार्य, शुभ कार्य या महिन्यात होणार नाही. त्याचं कारण असं की जो मनुष्य या पुरुषोत्तम मासाचं महत्त्व जाणेल
तो मनुष्य जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे कुठल्याही दुसऱ्या गोष्टींमध्ये वेळ न वाया घालवता तो माझी म्हणजे भगवान पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्णांची आराधना करेल, जास्तीत जास्त साधना करेल आणि जो मनुष्य मला प्रसन्न करण्यासाठी जे जे कार्य करेल म्हणजे या प्रसन्नतेसाठी काय कार्य करू शकतो तर भगवंतांचा नामजप करू शकतो, अनेक प्रकारच्या तपस्या आपण करू शकतो. जसं काही माताजी काही लोक काही माताजी अनेक प्रकारचे विविध प्रकारच्या म्हणजे थोडक्यात एक वेळेस जेवण करणं ही पण तपस्या करू शकतात. भगवंतांना 3 वेळेस विविध प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं स्वादिष्ट भोजन प्रसाद म्हणून दाखवणं हे पण आपण करू शकतो. त्यानंतर आपण अनेक ब्रह्ममुहूर्तावर उठून जप करू असा पण अनेक प्रकारचे संकल्प आपण यामध्ये करू शकतो. आणि जो मनुष्य या 1 महिन्यामध्ये जेवढे काही संकल्प करण्याचा प्रयत्न करेल त्याला मी 1000 पटीने त्याचं फळ जास्त प्रमाणात प्रदान करेल असा भगवंत तिथे आशीर्वाद देतात. आणि हा म्हणजे जे काही सेवा असेल कुठल्याही प्रकारच्या सेवा असतील जास्तीत जास्त प्रमाणात सेवा केली पाहिजे, जास्तीत जास्त प्रमाणात आपण व्रतवैकल्य केले पाहिजे, जास्तीत जास्त प्रमाणात आपण दान केलं पाहिजे. भगवंत सांगतात या दानाचं पण महत्त्व सांगतात. जो मनुष्य या महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दान करण्याचा प्रयत्न करतो मग ते गोसेवेसाठी असेल, मंदिराच्या सेवेसाठी असेल, ब्राह्मण भोजनासाठी असेल, अनेक सेवाचं दान पण जो मनुष्य करेल त्या मनुष्याला 1000 पटीने जास्त फळ प्रदान करण्याचं मी तुला वचन देतो असं भगवंत तिथे पुरुषोत्तम मास म्हणजे जो अधिक मास होता त्याला भगवंत या वचनामध्ये कटिबद्ध होतात आणि त्याला पूर्णपणे आशीर्वाद देऊन पाठवतात. तर अशा प्रकारच्या या पुरुषोत्तम मासाची निर्मिती, पुरुषोत्तम मासाचं महत्त्व आणि पुरुषोत्तम मासाचा किंवा अधिक मासाचा भगवंतांनी स्वतः स्वीकार करून याला पुरुषोत्तम मास असं नाव दिलं आणि या कार्यासाठी त्यांना आशीर्वाद दिले. तर हा झाला एक भाग ज्यामध्ये भगवंतांनी या पुरुषोत्तम मासाचं महत्त्व किंवा या पुरुषोत्तम मासाची निर्मिती कशी झाली याबद्दल आणि काय काय केलं पाहिजे याबद्दल भगवंतांनी सांगितलं. तर हे पुरुषोत्तम मास कसा प्रसिद्ध झाला किंवा कसा लोकांनी जास्त प्रमाणात या लोकांना कशी प्रचिती आली, कुठल्या गोष्टीवरनं प्रचिती आली याची पण एक विशेष कथा आहे जी महाभारतातनं येते. तर या महाभारतामधल्या कथेमध्ये आपण पाहतो की जेव्हा हे 5 पांडव जेव्हा वनवासाला जातात आणि जेव्हा वनवासाला जातात तर 12 वर्षांचा वनवास अत्यंत कठीण, अत्यंत दुःखमय, अत्यंत अतिशय कठीण अशा प्रसंगात त्यांनी 12 वर्ष व्यतीत केलेले असतात. आणि मग एकदा भगवान श्रीकृष्ण या 5 पांडवांना भेटायला जेव्हा वनात येतात आणि जेव्हा 5 पांडवांच्या भेटीसाठी कारण भगवंतही उत्सुक आहे त्या 5 पांडवांना भेटण्यासाठी आणि 5 पांडव पण भगवंतांचे महान भक्त आहेत, भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी अत्यंत व्याकुळ आहेत. आणि जेव्हा हे श्रीकृष्ण या 5 पांडवांना भेटायला येतात आणि जेव्हा हे पाहतात या 5 पांडवांची अवस्था, दाढी वाढलेली, पूर्ण शरीर जीर्ण झालेलं, सगळं तेज कारण वनात भटकत आहेत, कंदमुळं खात आहेत, अनेक प्रकारचं भय आहे, कधी वारा आहे, कधी पाऊस आहे, कधी ऊन आहे, अशा अनेक प्रकारचा कठीण प्रसंगांना दिवस रात्र ते सामोरे जात आहेत. अशा अवस्थेत त्यांची इतकी अवस्था दयनीय झाली आहे. आणि जेव्हा श्रीकृष्ण या 5 जणांना पाहतात, त्यांची अवस्था पाहतात, त्यांना अत्यंत क्रोध येतो आणि ते क्रोधात सुदर्शन चक्र उचलतात आणि म्हणतात मी एवढा या सर्व गोष्टींचं जो मूळ आहे या सर्व लोकांना मी ठार मारणार आहे आणि या पूर्ण पृथ्वीचा विनाश करून टाकतो. एवढे क्रोधित होतात भगवान श्रीकृष्ण आणि ठरवतात की या पूर्ण पृथ्वीचाच मी समूळ उच्चाटन करून जातो. ज्या कारणामुळे तुम्हाला हे भोग भोगावे लागले, इतकं कठीण परिस्थितीत जावं लागलं. तर अशा क्रोधामध्ये भगवंत जेव्हा येतात तेव्हा युधिष्ठिर महाराज समोर येतात आणि भगवंतांचे चरण पकडतात, भगवंतांना म्हणतात की नका, तुम्ही असं काही करू नका. कारण याच्या मागं कारण असं आहे की भगवंता जरी या जगामध्ये अनेक दुष्ट लोक राहत असले तरी पण या जगामध्ये अनेक चांगले पण लोक आहेत, अनेक साधू वृत्तीचे आहेत, त्याचबरोबर अनेक तुमचे भक्त पण आहेत आणि त्यांना पण बाधा पोहोचू शकते, त्यांचा पण प्राण जाऊ शकतो. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की तुम्ही स्वतः रागाला आवरा आणि या सुदर्शनाला
अशी काही आज्ञा देऊ नका ज्यामुळे हे फार मोठं भयान काहीतरी प्रकार होऊन बसेल. आणि असं म्हणत जेव्हा युधिष्ठिर महाराज भगवंतांचे पाय पकडतात, जेव्हा श्रीकृष्ण शांत होतात, तेव्हा युधिष्ठिर महाराज त्यांना 2 प्रश्न विचारतात. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे आपल्या तत्त्वज्ञानाला अनुसरून आहेत, ज्याचं उत्तर आपण दिवसरात्र शोधत असतो. असे 2 प्रश्न विचारतात. तर पहिला प्रश्न युधिष्ठिर महाराज म्हणतात की भगवंता, आम्हाला 2 गोष्टी आम्हाला 2 प्रश्न पडलेले, त्या 2 प्रश्नांचं आम्हाला वर्णन करा. तर त्यांनी सांगितलं की आम्ही असं काय पाप केलं भगवंता, की एवढे संकट आमच्यावर येत आहेत, एवढ्या आम्ही काय पाप केलं असेल, एवढं आम्हाला माझ्याबरोबर आमच्या पत्नीला, माझ्या पत्नीलाच काय, माझ्या आईला पण एवढे दुःख कष्ट सहन करावे लागतात, असं आम्ही काय केलं असेल, ह्याचं पहिल्यांदा आम्हाला उत्तर हवं आहे. आणि दुसरं विचारतात की याच्यापासून मुक्त होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. अशा प्रकारची विचारणा जेव्हा भगवंतांना करतात, तेव्हा भगवंत जेव्हा 2 गोष्टींचं वर्णन करतात, तर त्याचं कसं कनेक्शन आपल्या पुरुषोत्तम असे आहे ते आपण सांगूयात. तर भगवंत सांगतात की युधिष्ठिर, याच्यासाठी तुला अनेक मागच्या जन्माच्या तुमच्या कर्माबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे. तर ते मी तुला एका छोट्या प्रसंगावरनं सांगतो, बाकीचे प्रसंग सांगत नाही. परंतु या दुःखाचं जे समूळ आहे, या दुःखाचं जे मूळ आहे ते कशात आहे ते मी तुला समजून सांगतो. तर तेव्हा समजून सांगताना एका मागच्या जन्माची कथा सांगतात की एक मेधवी नावाचे ऋषी होते, आणि त्या मेधवी नावाच्या ऋषींना एक कन्या होती. आणि ती कन्या आणि ते मेधवी ऋषी अत्यंत म्हणजे वनात राहून भगवंतांची अत्यंत मनोभावे भक्ती करत होते, अत्यंत पुण्यात्मा होते. आणि एकदा काय झालं की या मेधवी ऋषीची दुर्दैवानं त्यांच्या पत्नीचं देहवासन झालं, आणि त्या या देह सोडून निघून गेल्या. त्यानंतर या मेधवी ऋषींनी त्यांच्या कन्येला चांगल्या संस्कारात वाढवलं, चांगले तिच्यावरती संस्कार केले, आणि ती मेधवी ऋषींची जी मुलगी होती ती हळूहळू मोठी होऊ लागली. आणि जेव्हा ती काही वर्षांची झाल्यानंतर दुर्दैवानं मेधवी ऋषींचा पण मृत्यू झाला, त्यांना पण हा देह सोडून जावं लागलं. आणि ती मेधवी ऋषींची जी मुलगी होती ती एकटी पडली. पण सुदैवानं मेधवी ऋषींचे जे खास मित्र होते ते होते दुर्वासा मुनी. आणि दुर्वासा मुनींना ही घटना कळल्यानंतर दुर्वासा मुनी या मेधवी ऋषींच्या आश्रमात आले. आणि दुर्वासा मुनींना पाहून त्या कन्येला थोडासा धीर आला. पहिले तर त्यांनी दुर्वासा ऋषींनी काही तत्त्वज्ञानाचा भाग सांगितला, आणि मेधवी ऋषींच्या कन्येला त्यांनी काही उपदेश केले. आणि त्यांना त्या उपदेशापैकी एक उपदेश त्यांनी असा केला की त्यांनी सांगितलं की तुला तुझ्या इच्छित स्थळी जायचं असेल, तुला आध्यात्मिक प्रगती करायची असेल, जी तुझ्या वडिलांना तुझ्याकडनं अपेक्षित आहे, ती जर करायची असेल तर ते तिला सांगतात की तुला पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मासामध्ये तुला या अधिक मासामध्ये व्रतवैकल्य करून या अधिक मासाचा उपयोग करून घेऊन भगवंतांची प्राप्ती करता येईल, असा जेव्हा तिला उपदेश दुर्वासा मुनी देतात. आणि ज्या क्षणी ती अधिक मासाचं किंवा मलमासाचं नाव ऐकते, त्या क्षणी तिला ती कुत्सितपणे हसते, आणि ती म्हणते, दुर्वासा मुनी, तुम्ही मला पित्याच्या समान आहात, परंतु असा कसा काय उपदेश करू शकता? अहो, ज्या अधिक मासाला, ज्या मलमासाला कोणीही पालन करत नाही, त्याला एक मल म्हणून संबोधण्यात येतं, ज्याला थोडक्यात युजलेस मंथ असं म्हणून सांगण्यात येतं, अशा मासाचं पालन करायला तुम्ही मला सांगताय? तर हे जेव्हा उद्गार त्या मुलीच्या मुखातनं आले, तेव्हा दुर्वासा मुनींना अत्यंत क्रोध आला. आपल्याला माहिती आहे दुर्वासा मुनी अत्यंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या क्रोधामुळे, आणि असा काही जरी त्यांना कुठेही क्रोध आला तर लगेच ते शाप देतात. परंतु इथे त्यांनी शापाला आवरलं, आणि त्यांनी सांगितलं की मी तुला खरं तर एवढा भयंकर शाप देऊ शकलो असतो, परंतु केवळ तू माझ्या मित्राची मुलगी आहेस, आणि ती मुलगी माझ्या मित्राची असल्यामुळे आणि तू अनाथ असल्यामुळे मी तुला आत्ता काही शाप देत नाही, तरी पण
तुला निश्चितपणे हे सांगतो की जर तू या मलमासाचा किंवा अधिक मासाचा अपमान केला आहेस, हा तुला माहीत नाही, यालाच पुरुषोत्तम मास असं म्हणतात, आणि या पुरुषोत्तम मासाचा तू अपमान केल्यामुळे तुला अत्यंत दुःख भोगावे लागतील, असं रागाच्या भरात तिथे बोलतात आणि दुर्वासा मुनी निघून जातात. जेव्हा दुर्वासा मुनी तिथून निघून जातात तेव्हा ती विचार करते. तिला नंतर ती विचार केल्यानंतर तिला पछतावा होतो की आपण हे काय करून बसलो. ह्या पुरुषोत्तम मासाचा महिमा आपण न जाणता, आपण न समजून घेता आपण अशा कशा काय प्रकारे बोलू शकलो, आणि दुर्वासा मुनींचं वचन तर कधी खोटं होत नाही. मग आता काय केलं पाहिजे असं म्हणून ती विचार करते आणि पुढे वनात जाते आणि ती भगवान शिवजींची उपासना सुरुवात करते आणि भगवान शिवजींना अनेक कठोर तपस्या करते आणि काही वर्षानंतर ती भगवान शिवजींना प्रसन्न करून येते. भगवान शिवजींचं नाव आहे आशुतोष, जे आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे संतुष्ट पावणारे. म्हणजे भगवान शिवजी महादेव आहेत, ते लवकर भगवंत प्रसन्न होतात आणि जशी ज्या भक्ताची इच्छा आहे, त्यांच्या भक्ताची इच्छा आहे ती मान्य करतात. आणि ती जेव्हा भगवान शिवजींचं रूप, भगवान शिवजींना प्रत्यक्ष त्यांचं दर्शन झाल्यानंतर इतकी उत्साहित झाली, इतकी उत्साहात येऊन तिने काय, मग जेव्हा शिवजी प्रसन्न झाले तेव्हा शिवजींनी सांगितलं की माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला माग काय वर मागायचं. तेव्हा ती इतकी उत्साहित झाली, काय मागावं तिला कळत नव्हतं. आणि तिच्या लक्षात आलं की आपल्या जर एखादा साथीदार मिळाला तर आपलं जीवन चांगलं आपल्याला जगता येईल. आणि ती उत्साहाच्या भरात मला पती पाहिजे, मला पती पाहिजे, मला पती पाहिजे, मला पती पाहिजे, शिवजी मला पती पाहिजे असं बोलून गेली. एवढ्या उत्साहात ती काय म्हणाली, 5 वेळा ती सांगितलं मला पती पाहिजे. आणि शिवजी म्हणाले तथास्तु, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला 5 पती मिळतील. आणि तिच्या लक्षात आलं, अरे मी तर तुम्हाला एकच पती मागितला. ते म्हणाले नाही, तुम्हाला 5 वेळेस पती पाहिजे, पती पाहिजे, शिवजी मला पती पाहिजे असं 5 वेळेस म्हणल्यामुळे तुला आता 5 पतीची प्राप्ती होईल. तेव्हा ती म्हणाली नाही शिवजी, मला असं नका करू. तर ते म्हणाले बघ, मी तर तुला आता वचन दिलं आहे, फार तर फार आपण काय करू शकतो की आत्ता ह्या वचनाला मी तुला पुढच्या जन्मात या वचनाचं परिवर्तन होईल असा आशीर्वाद देतो, परंतु 5 पती तर तुला प्राप्त करावेच लागतील. जी तुझी इच्छा होती ती मी तथास्तु म्हणलेलो आहे. असं म्हणल्यानंतर शिवजी अंतर्धान पावले. आणि काही वर्षानंतर जेव्हा त्या कन्येने जेव्हा हा देह सोडला, त्यानंतर ती कन्या म्हणजे द्रौपदीच्या रूपात द्रुपद राजाला अग्नीतून प्राप्त झाली. आणि जेव्हा अग्नीतून ही द्रौपदी प्राप्त झाली तेव्हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा अर्जुनाने या स्वयंवरामध्ये द्रौपदीला जिंकलं आणि जेव्हा ते कुंती महाराणीकडे आले तेव्हा कुंती महाराणीने सांगितलं, जेव्हा आशीर्वाद दिला की तुमच्या 5 भावंडामध्ये हिला वाटून जे काय आहे ते वाटून घ्या, तर त्यांना वाटलं काहीतरी आणलेलं भेटवस्तू. आणि त्यावेळेस आपण पाहतो की कसं या 5 पतींची प्राप्ती द्रौपदीला होते. तर थोडक्यात काय हे सांगण्याचा हे सांगण्याचा उद्देश काय आहे की आणि मग भगवान श्रीकृष्ण ही कथा सांगताना सांगतात की हीच जी मेधवीची कन्या होती ती तुम्हाला द्रौपदीच्या रूपात प्राप्त झाली, परंतु तिने केलेला पुरुषोत्तम मासाचा अपमान तिला आत्ता त्याचं फळ भोगावं लागत आहे. तिला जे दुःख कष्ट जे भोगावं लागत आहे, जसं दुःशासनाने दुर्योधनाने तिचा अपमान केला, ते केवळ आणि केवळ मागच्या जन्मी तिने केलेल्या अपमान किंवा अवमानाचा फळ आहे असं श्रीकृष्ण तिला सांगतात. आणि त्याचबरोबर ते सांगतात परंतु तिने माझी भक्तिभावाने भक्तिभावाने आराधना केली आणि तिने माझा जेव्हा जेव्हा आश्रय मागितला तेव्हा तेव्हा मी तिच्या आश्रयाला आलो, हे तिचं फळ झालं. तर यामुळे पुरुषोत्तम मासाचं महत्त्व भगवान श्रीकृष्ण तिथे वर्णन करतात. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण या पुरुषोत्तम मासाचं वर्णन इतकं विस्तृतपणे केल्यानंतर त्या 5 पांडवाला मुख्यतः युधिष्ठिराने प्रश्न विचारले होते. त्यामुळे युधिष्ठिराला सांगतात की हे युधिष्ठिर, आता लवकरच हा पुरुषोत्तम मास येणार आहे. या पुरुषोत्तम मासाचं तुम्ही पालन केलं, काही संकल्प केले, भगवंतांची आराधना केली, नाम रूप गुण लीला या सर्व गोष्टींचं भगवंतांविषयी मनोभावे प्रेम, मनोभावे सेवा, दान या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर या पुरुषोत्तम मासाचं फळ तुम्हाला निश्चित प्राप्त होईल.
तुमची लवकर मुक्तता होईल. आणि एवढ्यावरच थांबले नाही, तर भगवंत सांगतात की मी तुम्हाला आशीर्वाद देतो, जसा तुम्ही या पुरुषोत्तम मासाचं पालन कराल तसं तुम्हाला राज्य प्राप्त होईल. आणि या राज्यप्राप्तीबरोबर मी तुम्हाला सहाय्य करील जर यामध्ये काही अडचण आली तर. अशा प्रकारे भगवंत तिथे या पुरुषोत्तम मासाचं वर्णन करतात, या पुरुषोत्तम मासाचं महत्त्व सांगतात. आणि भगवंत सांगतात की जो व्यक्ती, म्हणजे भगवंत जरी 5 पांडवांना वर्णन करत असले तरी भगवंत हे सांगू इच्छितात की जो व्यक्ती या पुरुषोत्तम मासाचं अनेक संकल्प आहेत, अनेक प्रकारचे संकल्प आहेत. जसं आपण चातुर्मासाचं वर्णन ऐकलं, जसं आपण कार्तिक मासाचं विशेष वर्णन ऐकलं, तसं हे पुरुषोत्तम मास 3 वर्षातून एकदा येतो. आणि जो मनुष्य याचे जास्तीत जास्त प्रमाणात पालन करतो तो मला अत्यंत प्रिय होतो. आणि जो मला अत्यंत प्रिय होतो त्याला मी पूर्णपणे भक्ती प्रदान करतो. आणि जो मनुष्य भगवंतांची भक्ती प्राप्त करतो तो भगवंत म्हणतात मी त्याच्यावरती, म्हणजे तो माझा होतो आणि मी त्याचा पूर्णपणे होतो. तर अशा प्रकारे भगवंत या पुरुषोत्तम मासाचं वर्णन करतात. तर या पूर्ण पुरुषोत्तम मासाचं सांगण्यामागे उद्देश 2 आहेत. एक म्हणजे आपण परवाचपासूनच पुरुषोत्तम मासाची सुरुवात होती आहे, तर त्या पुरुषोत्तम मासाचा आपण जास्तीत जास्त प्रमाणात फायदा घेऊ शकतो जर आपल्याला माहिती मिळाली तर. आणि दुसरं म्हणजे आपण आज 15व्या अध्यायाचा सारांश बघितला, त्याचं शीर्षकच पुरुषोत्तम योग आहे. जो मनुष्य हे सर्व ज्ञान जो सर्व ज्ञान मिळवतो, जो भगवंतांना जाणतो आणि जो भगवंतांच्या या पुरुषोत्तम मासाचं ज्ञान प्राप्त करतो, या सर्वांची सांगड किंवा या सर्वांचा आपण संबंध बघितला तर तो शेवटी भगवंतांच्या प्राप्तीसाठीच प्रत्येक गोष्ट, जसं आपण संकल्प करू शकतो की आपण दररोज या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये कमीत कमी हा 15वा अध्याय आपण वाचू, आपण संकल्प करू शकतो. अनेक प्रकारचे संकल्प, काही लोक तर रोज भगवद्गीता वाचायचा संकल्प करतात, काही लोक 64 हरे कृष्ण जप करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे अनेक संकल्प, पण काही ना काही आपण केलं पाहिजे असं मला वाटलं, म्हणून हा पुरुषोत्तम योग किंवा पुरुषोत्तम मासाचं महत्त्व सांगावं असं मला वाटलं, म्हणून मी हा थोडासा विषय घेतला. त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की या विशेष मासाचं महत्त्व जाणल्यानंतर आपण त्या मासाचं कसं पालन करू शकतो यावरती आपण विचार करावा, गंभीरतेने विचार करावा. आणि या महिन्याचा किंवा या विशेष महिन्याचा आपण संधी जी आहे त्याचा आपण लाभ घ्यावा. हरे कृष्ण.